विम्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। पीक विमा आज एका क्लिकवरती शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात झाली। शेतकरी बांधवांनो, काही दिवसापूर्वी पीएम किसान योजनेचे 2000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा झाले होते, पण आता थेट तुमच्या खात्यावरती केंद्र सरकारने 7200 कोटी रुपये मंजूर केले। राज्य सरकारने देखील संमती दिली। कृषी मंत्र्यांनी घेतलेल्या एका मोठ्या निर्णयामुळे डीबीटीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली। शेतकरी बांधवांनो, 2022, 23, 24 आणि अगदी 2025 चा रखडलेला पीक विमा आता थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झाली। हेक्टरी 18,900 रुपये वितरित होत आहेत। अनेकांना वाटलं होतं की सरकार हेक्टरी पीक विमा सोडून देत आहे, परंतु या निर्णयावरती सरकारने शेवटी शिक्कामोर्तब केलं। राज्याच्या कृषी विभागातील कृषी मंत्र्यांनी घेतलेल्या एका मोठ्या निर्णयामुळे आजपासून 20 जिल्ह्यांमध्ये आनंदाचा पाऊस पडत आहे। शेतकरी बांधवांनो, 2022 पासून पीक विम्याचे पैसे हे तांत्रिक कारणास्तव आणि केंद्र आणि राज्याच्या निधीमध्ये अडकले होते, परंतु केंद्र सरकारने आता 7200 कोटी रुपये मंजूर केले आणि ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। शेतकरी बांधवांच्या तक्रारींचा दखल घेत राज्याच्या कृषी मंत्र्यांनी दिल्लीतून मुंबईपर्यंत हालचाली केल्या आणि रिझल्ट म्हणजे तब्बल 900 कोटी रुपयाचा निधी हा 20 जिल्ह्यांसाठी डीबीटीद्वारे राज्य सरकारने रिलीज केलाय। आज, उद्या आणि परवा हे 3 दिवस महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे आहेत, कारण मुहूर्त लागला आहे आणि तुमच्या खात्यावर पैसे जमा झाल्याचा मेसेज येणार आहे। शेतकरी बांधवांनो, आता तुम्ही म्हणाल की आमचा जिल्हा यात आहे का नाही, तर 20 जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांचा समावेश आहे। त्या जिल्ह्यांची नावं देखील आपण पाहणार आहोत, कारण शेतकरी बांधवांनो, ही केवळ बातमी नाही तर तुमच्या कष्टाचं फळ आहे। इतक्या वर्षाची प्रतीक्षा आता संपली जाणार आणि जर तुम्हाला यादी पाहायची असेल तर लक्षपूर्वक ऐका की यादी जाहीर झाली आहे। त्या परिपत्रकामध्ये जिल्ह्याची नावं आहेत आणि तुमच्याही जिल्ह्याचं नाव येणार आहे, कारण पुढच्या 2 मिनिटांमध्ये मी तुम्हाला जिल्ह्यांची नावं सांगणार आहे, ती पाहून घ्या। शेतकरी बांधवांनो, ज्या पैशासाठी आपण 2022 पासून वाट पाहत होतो, तो पैसा आता तुमच्या खात्यामध्ये जमा होत असताना कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे हे देखील पहा, कारण आजचा दिवस तुमच्या खात्यामध्ये 18,900 जमा करण्यासाठी महत्त्वाचा आहे। काही दिवसापूर्वीच पीएम किसान योजनेचे 2000 रुपये तुमच्या खात्यामध्ये पडले होते आणि आता 4 वर्षाचा हिशोब पीक विमा आता तुमच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे। पण 1 मिनिट, ही यादी तुमच्या गावामध्ये जमा होणार आहे का हे देखील पाहून घ्या, कारण 5व्या मिनिटाला मी तुम्हाला 20 जिल्ह्यांची नावं सांगणार आहे। शेतकरी बांधवांनो, पीक विमा तुम्ही भरला असेल तर तुम्हाला नुकसान भरपाई मिळणार आहे, परंतु विमा कंपन्यांनी देखील आता तांत्रिक अडचण निर्माण होऊ नये म्हणून सर्वे केला नाही, तर डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यासाठी फक्त तुमच्या अर्जाची पडताळणी केली होती। त्यामुळेच हेक्टरी 18,900 रुपये तुमच्या खात्यावर जमा होत असताना शेतकऱ्यांच्या अर्जाची तपासणी झाल्यानंतर विमा कंपन्यांनी मोठा निर्णय घेतला आहे। त्यामुळे जे परिपत्रक जाहीर झाले त्यामध्ये कोणते शेतकरी पात्र ठरले हे देखील सांगण्यात आलं आहे। त्याची देखील सविस्तर माहिती आपण घेणार आहोत। राज्याच्या कृषी विभागाने एक परिपत्रक काढलं आणि त्यातील बारीक अक्षरामधील एक कंडिशन अनेक लोक वाचायचे विसरून गेले। त्या एका कंडिशनमुळे 18,900 रुपये हे अडकून राहू शकतात आणि तुमच्या खात्यावर ते पैसे जमा होताना अडचणी निर्माण येऊ शकतात। त्यामुळे आपण ती देखील सविस्तर माहिती घेणार आहोत। नेमकं कोणत्या शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार आहेत आणि कोणत्या शेतकऱ्यांना अजून वाट पाहावी लागणार आहे याची सविस्तर माहिती आपल्याला कळणार आहे। शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, कारण 2022 पासून रखडलेला 18,900 रुपयाचा पीक विमा आजपासून खात्यात जमा व्हायला सुरुवात तर झाली, परंतु दुसऱ्या बाजूला पीक विमा कंपन्यांनी एक भयंकर अट टाकली आहे, ज्यामुळे तुमच्या शेजारच्याला पैसे मिळतील पण तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार नाहीत। ही अट नेमकी काय आहे आणि सरकारने यासाठी 17,200 कोटी रुपये हे केंद्र सरकारने विमा कंपन्यांकडे दिले, परंतु तरी देखील काही शेतकऱ्यांचे पैसे हे अडकले जाऊ शकतात। हे का होणार आहे हे मी तुम्हाला थोड्याच वेळामध्ये सांगणार आहे, कारण पुढच्या 5 मिनिटांमध्ये मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे की ज्यामुळे तुम्हाला पीएम किसानचे 2000 रुपये तर मिळाले, परंतु पुढचे येणारे पीक विम्याचे पैसे अडकले जाऊ शकतात। आता लक्ष देऊन ऐका की 18,900 रुपये हेक्टरी मिळणार आहेत हे तर नक्की झाले आणि 20 जिल्हे सुद्धा ठरले आहेत, पण पीक विमा कंपन्यांनी जो घोळ घातलाय तो असा आहे की आता तुम्ही म्हणाल, ताई आम्ही तर पीक विमा भरला होता, मग आम्हाला अडचण कशी येणार आहे?
तर मित्रांनो, इथेच तर खरी अडचण आहे. पीक विमा कंपन्यांनी जी अट घातली आहे ती अट आपल्या कोणाच्याच लक्षात नव्हती, परंतु पीक विमा कंपन्यांकडून ती घालण्यात आली होती. मग यामध्ये 2024 आणि 25च्या हंगामात घेतलेल्या पिकांची नोंद देखील असणार आहे. त्यामध्ये सर्वात मोठी बातमी ही आहे की राज्याच्या कृषी मंत्र्यांनी आदेश देऊनही काही पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांचे अर्ज फेटाळले. त्यामुळे आता राज्य सरकारकडून तर पीक विमा वाटपाला सुरुवात झाली, परंतु विमा कंपन्यांनी कोणत्या अटीनुसार शेतकऱ्यांचे पैसे अडवले आहेत हे आपण पाहूया. शेतकरी बांधवांनो, 20 जिल्ह्यांमध्ये निधी पाठवण्यात आलाय. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. केंद्र सरकारने 7,200 कोटी रुपयाचा निधी कोणत्या जिल्ह्यांना किती वाटलाय आणि त्याचा आकडा देखील आता समोर आलाय. पीक विमा कंपन्यांनी सरसकट पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडण्याऐवजी नवीन अटी लावल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची पात्रता ठरवण्याची पद्धत देखील बदलण्यात आली आहे. त्यामुळे तुमच्या जिल्ह्याचं नाव जर यादीत नसेल तर तुम्हाला पुढच्या 24 तासामध्ये एक महत्त्वाचं काम करावं लागणार आहे. तेव्हा तुमच्या खात्यामध्ये 18,900 रुपयाचा आकडा जमा होणार आहे. शेतकरी बांधवांनो, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पीक विम्याची रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. 2022 पासून रखडलेला 18,900 रुपयाचा पीक विमा हा खात्यात जमा होत असताना सरकारने आता निधी वितरणास सुरुवात केली आहे. परंतु कृषी खात्याकडून जेव्हा GR समोर आला तेव्हा त्यावरती पीक विमा कंपन्यांनी एक मोठी अट लावली. त्यामुळे 2022 पासून 2025 पर्यंत रखडलेला पीक विमाचा निकाल लागला. पण या निकालात काही शेतकऱ्यांसाठी दिवाळी आहे तर काही शेतकऱ्यांची दिवाळ निघाल आहे. कारण ही अट अशी आहे की 20 जिल्ह्यामध्ये कोणते शेतकरी पात्र ठरलेत त्यांनाच पैसे मिळणार आहेत. परंतु पुढच्या 5 मिनिटांमध्ये काही शेतकऱ्यांच्या पैसे जर खात्यावर जमा होणार नसतील तर त्यांना कोणतं महत्त्वाचं काम करावं लागेल हे देखील सांगण्यात आले. शेतकरी बांधवांनो, गेल्या महिन्याभरापासून दुसरा टप्पा कधी पार पडणार अशी अनेक शेतकऱ्यांना उत्सुकता लागली होती. पण पीक विमा कंपन्या ह्या केंद्र सरकारच्या 7,200 कोटी रुपये तर घेतले, परंतु राज्य सरकारने आता आणखी निधी दिल्यामुळे पीक विमा कंपन्यांनी हप्ता वाटपाला सुरुवात तर केली, परंतु ज्या शेतकऱ्यांकडून 2 महत्त्वाची कामं करायची राहून गेली होती अशा शेतकऱ्यांना वाट पाहावी लागणार असं देखील सांगण्यात आलंय. त्यामुळे आता कोणत्या 20 जिल्ह्यांची नावं समोर आली आहेत हे देखील पाहून घ्या. कारण जर 2 कामं शेतकऱ्यांनी केली नसतील तर 18,900 कोटी रुपयाचा आकडा हा त्यांना मिळणार नाही आहे. नुकसान भरपाईचा टप्पा पार पडत असताना 2022 आणि 2025 मध्ये भरलेले फॉर्म देखील तपासले गेले. त्यामुळेच राज्याचे कृषी मंत्री म्हणतात यामध्ये अनेक शेतकरी पात्र ठरतील तर अनेक शेतकरी हे अपात्र ठरू शकतात. त्यामुळे जर तुम्ही अपात्र ठरला तर येत्या 24 तासामध्ये तुम्हाला एक छोटंसं काम करायचं आहे. त्यानंतर तुमचा अर्ज हा पात्र यादीमध्ये पाठवला जाऊ शकतो आणि परवा तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होऊ शकते. कारण आज, उद्या, परवा असे 3 दिवस हे पीक विमा कंपन्यांनी हप्ता वाटपासाठी ठरवले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना या 3 दिवसामध्ये हप्त्याचा लाभ मिळणार आहे. परंतु या पैशाचा लाभ शेतकऱ्यांना मिळत असताना कोणत्या 20 जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटप सर्वात आधी पार पडणार आहे याची नावं देखील आपण पाहणार आहोत. त्यानंतरच कोणत्या 2 अटीनंतर शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत याची देखील माहिती घेऊयात. बीड जिल्हा पीक विम्याच्या लढ्यामध्ये नेहमीच अग्रभागी राहिला होता. इथे सर्वाधिक शेतकरी पात्र ठरले असून खरीप हंगाम 2022-23 मध्ये रखडलेली मोठी रक्कम आता DBTद्वारे जमा होत आहे. अतिवृष्टी आणि पावसाच्या खंडामुळे झालेला नुकसान भरपाई आता धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील दिली गेली आहे. 18,900 रुपये हेक्टरी प्रमाणे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळाला. सोलापूर जिल्ह्यातील कोरडवाहू पट्ट्यामध्ये पावसाच्या अभावामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई दिली जात आहे. फळबाग आणि खरीप पिकासाठी इथे मोठ्या प्रमाणात निधी मंजूर झाला. सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना देखील नुकसान भरपाई दिली जात आहे. परभणी जिल्ह्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्राचा निधी हा मंजूर झाला असून यादीत अनेक नावं असलेल्या गावामध्ये शेतकऱ्यांना लाभ मिळाला. छत्रपती संभाजीनगरमध्ये मका आणि कापसाच्या पिकाचं मोठं नुकसान झालं होतं. कृषी मंत्र्यांनी त्यांची विशेष दखल घेऊन या जिल्ह्यामध्ये देखील पीक विमा वाटप सुरू केले. जालना जिल्ह्यातील मोसंबी बागायतदारांना खरीप उत्पादकासाठी विमा कंपन्यांनी अखेर निधी वर्ग केला. 18,900 रुपये हेक्टरी ही रक्कम आता जमा होत आहे. नांदेडमधील अतिवृष्टीने झोडपलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 7,200 कोटी रुपयामध्ये मोठा हिस्सा मिळाला. नुकताच PM किसानचा हप्ता मिळाला होता आणि आता पीक विम्यासाठी देखील शेतकऱ्यांना पात्र ठरवण्यात आले. हिंगोलीमध्ये हळद उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या 2 वर्षापासून रखडलेली रक्कम आता मिळाली. विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यामध्ये कापूस आणि सोयाबीनची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना पैसे मिळाले. अकोला जिल्ह्यातील पाहणीमध्ये त्रुटी दुरुस्त झालेल्या शेतकऱ्यांना पैशाचा लाभ मिळाला. वाशिम जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना लाभ मिळाला. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 18,900 रुपये जमा झाले. अमरावतीतील संत्रा बागायतदार शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळाली. नाशिकमध्ये 20 जिल्ह्यांच्या यादीमध्ये समावेश करण्यात आला होता, त्यामुळेच नाशिकमध्ये हप्ता वाटप पार पडलं. जळगावमधील केळी उत्पादक शेतकऱ्यांना 18,900
900 रुपयाचा लाभ मिळाला. नगरमधील दुष्काळ पट्ट्यातील शेतकऱ्यांसाठी ही रक्कम मोलाची ठरली. साताऱ्यातील मान आणि खटाव यासारख्या दुष्काळी तालुक्यामध्ये विशेष निधींची तरतूद झाली. विदर्भातील नागपूर जिल्ह्यामध्ये पैशाचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला. त्यानंतर धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील पीक विम्याची रक्कम मिळाली आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे याचा अट लावण्यात आलेली होती, ती म्हणजे शेतकऱ्यांची EKYC प्रोसेस कंप्लीट असणं. अशा शेतकऱ्यांना पैशाचा लाभ मिळाला. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांची पीक पाहणी पूर्ण झाली होती अशा शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम ही खात्यामध्ये मिळाली आहे. राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने संमती दिली होती, परंतु पीक विमा कंपन्यांनी 2 अटींनुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे सोडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्या शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम ही 18,900 रुपये मिळाली आहेत आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पीक विम्याची रक्कम ही वितरित केली जात आहे.